नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स। आज आपण पाहणार आहोत भारतातील एक असा अद्भुत चमत्कार जो ना सिमेंटचा आहे ना लोखंडाचा, तरीही शेकडो वर्षे टिकून आहे। आजचा विषय आहे ईशान्य भारतातील लिव्हिंग रूट ब्रिजेस, म्हणजेच झाडांच्या जिवंत मुळांपासून तयार झालेले पूल। हे पूल कुठे आहेत माहित आहे का? तर हे अनोखे पूल आहेत मेघालय राज्यात। मेघालय म्हणजे ढगांचे घर, जिथे प्रचंड पाऊस, खोल दऱ्या आणि वेगवान नद्या आहेत। मेघालयातील सुमारे 70 ते 72 गावांमध्ये जवळपास 100 लिव्हिंग रूट ब्रिजेस आढळतात। हा आकडा वेळोवेळी बदलत राहतो। स्थानिक खासी भाषेत या पुलांना म्हणतात जिंकियंगझरी आणि ल्यूचराई कल्चरल लँडस्केप। मित्रांनो, हे पूल आपोआप तयार होत नाहीत, ही आहे मानवी बुद्धी अधिक निसर्ग यांची अद्भुत भागीदारी। मेघालयातील खासी आणि जयंतिया टेकड्यांच्या भागात एक खास झाड आढळते, फिकस इलास्टिका, म्हणजेच रबराचे झाड। या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे याची मुळे जमिनीवर बुंध्याजवळ बाहेर येतात। ही मुळे खूप मजबूत आणि लवचिक असतात। नदीकाठी उगवलेल्या या झाडांच्या मुळांना योग्य दिशेने वाढण्यासाठी बांबूचा आधार दिला जातो। मुळे एकमेकांत गुंफली जातात। हा पूल तयार व्हायला 15 ते 30 वर्षेही लागू शकतात। पण टिकतात किती काळ, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। मेघालयातील काही लिव्हिंग रूट ब्रिजेस 500 वर्षांहून अधिक जुने आहेत। झाड जितके वाढते तितकाच पूल अधिक मजबूत होत जातो। मेघालयात प्रचंड पावसामुळे पूर येतात, लाकडी पूल कुसतात, लोखंडी पूल गंजतात, सिमेंटचे पूल वाहून जाण्याचा धोका असतो। पण हे जिवंत पूल निसर्गासोबत जुळवून घेत आजही गावांना जोडून ठेवतात। यालाच म्हणतात बायो इंजिनिअरिंग। मुळांमधील पोकळ जागा दगड, माती, लाकडी फळ्या टाकून भरल्या जातात, पण या पुलांची सतत निगा राखावी लागते। आज ही कला जाणणारे खासी आणि जयंतिया समाजातील जाणकार लोक हळूहळू कमी होत चालले आहेत। म्हणूनच मित्रांनो, भारत सरकारने नुकताच या लिव्हिंग रूट ब्रिजेसना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला आहे। निसर्गाशी संघर्ष न करता निसर्गासोबत जगण्याची कला या पुलांकडून आपण शिकू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा आणि अशाच भन्नाट माहितींसाठी आयर्विन टाइम्स चॅनल सबस्क्राइब करा।